आणि यानंतर घेऊयात मान्सून संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। रिसोड तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। परिसरामध्ये नाले आणि नदी ओढ्यांना पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर भिवंडीमध्ये पावसाने हजेरी लावली। पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाल्याने अनेक जण सुखावलेले आहेत। पूर्व उपनगरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। घाटकोपर आणि कांजूर भांडूप विक्रोळी पवई परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। अमरावतीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा रखडल्या होत्या। रायगडमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेती कामांना वेग आला असून उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण असून खरीप हंगामाच्या तयारीला आता वेग येण्याची शक्यता आहे। काही दिवसांच्या विलंबानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले। पनवेलमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। पावसामुळे शेतकरी नागरिक आणि लहान मुलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। लांजा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या मुंबई गोवा महामार्गालगतच्या बाजारपेठांमध्ये चिखलांचं साम्राज्य पसरलंय। आठवडी बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक आणि छोटे व्यापारी लांजा बाजारपेठेमध्ये दाखल झालेत। मात्र सर्वत्र चिखल साचलेला आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नाशिकमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ सुद्धा उडाली। तर काही भागामध्ये पाणी सुद्धा साचल्याचं पाहायला मिळालं। नाशिकच्या मनमाड नांदगाव परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। पाऊस पडल्यानं बळीराजा सुखावलाय। तर या पावसामुळे आता नाशिक जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। शिंदखेडा तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली असून त्यामुळे नागरिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पावसामुळे शेतकरी सुखावला असून सर्वसामान्य नागरिकांना देखील दिलासा मिळाला। पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी इथं पावसानं जोरदार हजेरी लावली। अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला। हिंगोली शहरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। मात्र पेरणी लायक पावसाची प्रतीक्षा अजूनही शेतकऱ्यांना कायम आहे। सिन्नर तालुक्यातील पावसाचं जोरदार आगमन झाले। नळवाडी येथील शेतकरी मारुती दराडे यांनी शेतामध्ये पाऊस आल्याचं बघून आनंदानं नाचून पहिल्या पावसाचं स्वागत केलं। शेतकऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात। निफाडच्या पिंपरी रवळस इथं जोरदार पावसाची हजेरी लागली। शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे। पेरणीच्या कामांना आता गती मिळण्याची शक्यता आहे।